श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी इथं कत्तलीसाठी घेऊन जात असलेले 5 गोवंशी जनावरांची सुटका, आरोपीकडनं 7,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांची कारवाई। माननीय सोमनाथ घारगे साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या ठिकाणांची आणि कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका करून आरोपींविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत। सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील अनंत सालगुडे, सुयोग सुपेकर, दीपक घाटकर, पंकज व्यवहारे, प्रकाश मांडगे, रोहित येमूल यांचं पथक तयार करून सदर पथकात श्रीगोंदा तालुक्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून पथकास रवाना केलं। त्याप्रमाणे 30 मार्च रोजी रात्री श्रीगोंदा तालुक्यामध्ये अवैध धंद्याची माहिती काढण्याकामी पेट्रोलिंग करत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत काष्टी ते श्रीगोंदा रोडनं एक पिकअप गाडीमधनं गोवंशीय जनावरं कत्तल करण्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पथकानं तात्काळ काष्टी ते श्रीगोंदा रोडवरती हॉटेल लोकसेवाच्या समोर सापळा रचून थांबले असता काष्टीकडनं एक पिकअप गाडी येताना दिसली। तेव्हा पथकानं सदर पिकअप गाडी थांबवून चालकास ताब्यात घेऊन त्याचं नाव विचारलं असता त्याचं नाव सोहम यशवंत टिळे, वय वर्ष 21, राहणार दौंड असं समजलं। पिकअपमधील गोवंशीय जनावरे कोणाकडे कुठे घेऊन जात आहेत याबाबत विचारपूस करता त्यानं सांगितलं की सदरचे गोवंशीय जनावरे हे मी आणि माझे साथीदार ओमकार दशरथ सायकर, राहणार पुणे, आम्ही दोघांनी विकत घेऊन हिम्मत कुरेशी, राहणार धाराशिव, शोएब ताहेर कुरेशी, राहणार खडकत, जिल्हा बीड यांचे सांगण्यावरनं कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचं सांगितलं। सदर आरोपीच्या कब्जातनं 2,10,000 रुपये किमतीचे 5 जिवंत गोवंशीय जनावरं, 5 लाख रुपये किमतीची महिंद्रा पिकअप गाडी क्रमांक MH23 AU 0043 आणि 20,000 रुपये किमतीचे एक मोबाईल असा एकूण 7,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे। सदरची कारवाई माननीय सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।